पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचं काम हाती घेतलंय। मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत। माझे कुटुंबही यात डावावर लागलंय, पण मी मरणाला भीत नाही असं मोठं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। करमाळ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे इथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृती दिनाला मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली होती। यावेळी मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी उपस्थितांशी मन मोकळा संवाद साधला। त्यावेळी करमाळा येथील शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते। वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचं काम हाती घेतल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास 15 मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील अशी यंत्रणा उभारण्याचं काम सुरू असून वर्षभर हेच काम पूर्ण करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलंय। त्यामुळे मला आता कार्यक्रमाला बोलावणं बंद करा, मला माझे काम करू द्या असं आवाहनही जरांगे यांनी समाज बांधवांना केलं आहे। दरम्यान माझं संपूर्ण कुटुंब डावावर लागलंय, कधी कोणी येऊन मला मारून टाकेल याची कल्पनाही नाही, पण मी समाजासाठी उतरलोय। कोण म्हणतंय भंडारा लावून मरणार, रोज अशा धमक्या पाचोळ्यासारख्या येतात, मी त्याला भीक घालत नाही। माझा समाज गावोगावी असून धमक्या देण्यापेक्षा समोर येऊन लढ असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे। कायम टिकेल असं काहीतरी मागा, लाडक्या बहिणीला दिलेले 1500 रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात, हीच किंमत आपल्या लेकरा बाळांची केली आहे का? अशा शब्दात मनोज जरांगे यांनी लाडक्या बहिणी योजनेवरही सडकून टीका केली। मी जातपात पाहत नाही, तसं असतं तर मी महादेव मुंडेंच्या कुटुंबासाठी लढलो नसतो। माझ्यामुळे दाबलेली केस उघडी झाली आणि आता आरोपींना जेलमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय। आपल्यावर सातत्यानं काही दुकानदार माध्यमातून गबाळ उचलण्याची टीका करतात, मात्र या सर्व गाड्या समाजाच्या आहेत। मला जर यांनी गाडीतून खाली उतरवलं तर माझ्याकडे रिक्षाला सुद्धा पैसे नाहीत, असा टोलाही टीका करणाऱ्यांना जरांगे यांनी लगावलाय। लात मारेन तिथून पाणी काढून दाखवेन, त्यामुळे शेतकऱ्यांनी माझ्यासोबत हाक दिली की एकत्र यावं, मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही, कसे हमीभाव मिळत नाहीत, कशी पीक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाही। फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईन असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय।